भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथाचे लेखक आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील तृतीय खंड म्हणजे तिसरा खंड चालू असून तिसऱ्या खंडातील भाग चौथा आज आपण पाहत आहोत. भाग चौथ्यामधील चॅप्टर पहिला आहे अधम्म म्हणजे काय. तर या भागाला आपण सुरुवात करणार आहे. आजचा या अधम्म म्हणजे काय याच्यावर आपण व्हिडिओ बनवणार आहे. त्या अगोदर आपण समर्पण घेत आहोत. सुखो बुद्धान्मुपादो सुखा सधम्म देशना सुखा संघर्ष सामगे समागान तपो सुखो. सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्ध व गो 14:194 अशा प्रकारे समर्पण झालेलं आहे आणि आपण या व्हिडिओला सुरुवात करतोय. अधम्म म्हणजे काय. दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवणे म्हणजे अधम्म. जसा प्रश्न विचारलेला आहे की अधम्म म्हणजे काय, शॉर्टमध्ये प्रश्न आहे, तसं त्याचं एकाच ओळीमध्ये उत्तर दिलेले आहे. ते दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवणे म्हणजे अधम्म. परंतु त्याचं विस्तारण आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. जेव्हा जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा ती कशी घडली, त्याचे कारण काय आहे हे जाणण्याची मनुष्य मात्राला आवश्यकता वाटते. कधीकधी कारण व कार्य ही एकमेकाच्या इतकी जवळजवळ असतात की कार्याच्या कारणाचा पत्ता लागणे अवघड नसते. परंतु कधीकधी कार्य म्हणजे परिणाम हे कारणापासून इतके दूर असते की तेथे कार्यकारणाचा शोध लागत नाही. ढोबळ दृष्टीने पाहता असे वाटते की या परिणामाला कारणच नव्हते आणि मग याचाच फायदा घेऊन लोक आपल्याला बनवत असतात. चमत्कार वगैरे हे अशाच प्रकारचे याच्यात घडत असतात. तेव्हा असा प्रश्न उत्पन्न होतो की ही घटना घडली कशी. मग मनुष्य, सर्वसाधारण मनुष्य याला बळी पडतो आणि मग घटना घडली कशी. मग समोरचा माणूस त्याचा फायदा घेतो आणि तो चमत्कार सांगतो. तो त्याला जादू म्हणतो, कोणी तो दैवी चमत्कार म्हणतो. अशा वेळी सर्वसामान्य उत्तर असे असते की ही घटना काहीतरी दैवी कारणाने म्हणजे चमत्काराने घडली असावी, असा लोकांमध्ये गैरसमज निर्माण, म्हणजे लोकांमध्ये तसा तो विचार पसरतो, घडली असावी. परंतु भगवान बुद्धाच्या पूर्वजांनी ह्या प्रश्नाची विविध प्रकारे उत्तरे दिली आहेत. पक्कुद कच्चान हा प्रत्येक घटनेला कारण असल्याचे मानित नसे. तो काय म्हणत असे, त्याला पक्कुद कच्चान हा प्रत्येक घटनेला कारण असल्याचे मानित नसे. तो म्हणत असे घटना कारणाविना स्वतंत्रपणे घडत असतात, पण हे तेवढं सत्य नाही. मक्खल घोषल म्हणजे भगवान बुद्धाच्या अगोदरचे हे पूर्वज आहेत, हे यायचे आपापले मत इथं मांडत आहेत. मक्खल घोषाल मानित असे की घटनेला कारण असले पाहिजे, बगर कारणाशी कोणतीच घटना घडत नाही. परंतु तो असा प्रचार करीत असे की ते कारण मानवी शक्ती बाहेर कुठेतरी, प्रकृती, अनिवार्य आवश्यकता, वस्तुजातीतील अंतर्गत नियम, पूर्वनियोजित दैवी अशा सारख्या गोष्टीत शोधले पाहिजे. आता भगवान बुद्धाने
अशा सिद्धांताचे खंडन केले. हे जुन्या काळचे जे असे सिद्धांत होते त्याचं भगवान बुद्धानं खंडन केले, त्याला खोटं ठरवलेलं आहे. त्यांचे म्हणणे असे की प्रत्येक घटनेला कारण असते. भगवान बुद्ध म्हणतात बगर कारणाची कोणतीही घटना घडत नाही. बगर घटनेशिवाय कारणाशिवाय कोणतीच घटना घडू शकत नाही. एवढेच नव्हे तर प्रत्येक कारण हेही मानवी अथवा प्राकृतिक कारणाचा परिणाम आहे. म्हणजे एक तर माणसाच्या एखादा मानवी अथवा प्राकृतिक या कारणाचा परिणाम आहे. वेगवेगळे कारण असू शकतात त्याच्यामध्ये. नंतर काळ, प्रकृती, अनिवार्य आवश्यकता इत्यादींना कोणत्याही घटनेचे कारण मानणे ह्याला त्याचा विरोध होता भगवान बुद्धाचा. जर काळ, प्रकृती, अनिवार्य आवश्यकता हीच फक्त घटनेची एकमात्र कारण असतील तर मग आमची स्थिती काय? मग आपल्या सर्वसामान्य माणसाचं काय? हेच जर मुख्य कारणं असतील तर या घटनेचे, मग मनुष्य काळ, प्रकृती, आकस्मिकता, ईश्वर, दैवी, अनिवार्य आवश्यकता ह्यांच्या हातातील एक बाहुल्या आहे काय? मग आपण त्यातले एक बाहुलं ठरलो असतो. जर मनुष्य स्वतंत्र नाही तर माणसाच्या अस्तित्वाचे प्रयोजन काय? मग माणसाचं अस्तित्व असून नसून काय फायदा? मग तो जर दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवू लागला माणूस, तर त्याच्या बुद्धीचा उपयोग काय? मग त्यालाही निसर्गाने दिलेली एवढी मोठी बुद्धी आहे, तिचा काय उपयोग आहे? मग माणूस जर या चमत्कारावर विश्वास ठेवू लागला तर. जर मनुष्य स्वतंत्र असेल तर प्रत्येक घटनेला मानवी, प्राकृतिक कारण असले पाहिजे. कोणत्याही घटनेचा दैवी चमत्कृतीत उगम असणे शक्य नाही. म्हणजे कुठेतरी ते त्याचं कारण लपलेलं आहे. कदाचित हे संभवनीय आहे की घटनेची वास्तविक कारण सापडत नसेल, परंतु जर तो बुद्धिमान असेल तर कधीतरी एके दिवशी ते त्याला सापडल्याशिवाय राहणार नाही. त्याचा शोधच घेत बसल्यावर. दैवी चमत्कृतीवादाचे खंडन करण्यात भगवान बुद्धाचे तीन हेतू होते. काय हेतू होते भगवान बुद्धाचे? त्याचा पहिला हेतू माणसाला बुद्धिवादी बनविणे. याचं खंडन करण्यासाठी भगवान बुद्धाचा हेतू काय होता? की माणसाला पहिला हेतू होता की माणसाला बुद्धिवादी बनवणे, म्हणजे बुद्धीचा वापर करायला लावणे. त्याचा दुसरा हेतू माणसाला स्वतंत्रतापूर्वक सत्याचा शोध लावण्यासाठी सिद्ध करणे. म्हणजे बुद्धीचा वापर जास्तीत जास्त करून आणि ते स्वतंत्रपूर्वक सत्याचा शोध, सत्य कशात लपलेलं आहे हे शोधण्याचा भगवान बुद्धानं त्याला हा माणसाचा हेतू, दुसरा हेतू होता भगवान बुद्धाचा. आणि त्यांचा तिसरा हेतू ज्या भ्रमक समजुती म्हणजे खोट्या समजुती माणसाची शोध करण्याची प्रवृत्ती मारतात, शोध घेण्याची प्रवृत्ती मारतात. म्हणजे सर्व लोक म्हणतात म्हणून त्याच्यात आपण होकार मिळवायचा. म्हणजे जरी आपल्याला समजत असलं तरी सगळे लोक म्हणतात, पूर्ण गाव बोलते देव आहे, मग आपण देव म्हणायचा. म्हणजे होजील हो मिळवणं. इथं शोध करण्याची प्रवृत्ती मारल्या जाते, त्याचे उगमस्थानच नष्ट करणे. म्हणजे आपण जो विचार करतो तो विचार करणं बंद पडणे. म्हणजे जे माणसं देवावर, ईश्वरावर
विश्वास ठेवतात त्या माणसांची बुद्धी असून तिथं त्यांची बुद्धी थांबवतात, विचार करण्याची क्षमता तिथं बंद करतात आणि सरळ त्या दगडाच्या किंवा धोंड्याच्या किंवा आणखी कशाच्या देवासमोर आपण मोकळे होतात. देवा तू आता करून टाक हे सगळं, म्हणजे आपल्या बुद्धीचा वापर तिथं बंद होतो. आणि त्याचा फायदा मग हे इतर लोक, महाराज आणि जे याच्या व्यवसायात उतरलेले लोक, जादूगार, हे सर्वसामान्य माणसाला लुटतात आणि लुटल्या जातात. आणि आजपासून नाही, पिढ्यानपिढ्या चालू आहे. आणि आजचसुद्धा त्या प्रवृत्तीचे लोक आहेत. आणि हे देवाला मानणारे, ईश्वराला मानणारे अजूनही त्यांचे बकरे झालेले आहेत. यालाच बुद्ध धम्माचा सम्मसिद्धांत, यालाच बुद्ध धम्माचा कम्मसिद्धांत म्हणजे कर्मसिद्धांत अथवा हेतुवाद म्हणतात. हे सिद्ध करण्यासाठी यालाच कर्मवाद, कम्मसिद्धांत, कर्मसिद्धांत अथवा हेतुवाद म्हणतात. हा हेतुवाद बुद्ध धम्माचा मुख्य सिद्धांत आहे. आणि या सिद्धांतावर भगवान बुद्धाचा धम्म मुख्यतः आधारलेला हेतुवाद आहे. बुद्धाचा धम्माचा मुख्य सिद्धांत आहे. तो बुद्धिवाद शिकवितो आणि बुद्ध धम्म बुद्धिवादापेक्षा वेगळा नाही. बुद्धाच्या धम्माचा मुख्य उद्देशच हा आहे की माणसाला विचार करायला पाडणे, विचारचक्र त्याचं बंद पडता कामा नये. जे लोक ईश्वरावर, देवावर विश्वास ठेवतात त्यांचं विचारचक्र तिथं जाऊन बंद पडते आणि मग त्याचा लोक फायदा घेतात. याच कारणास्तव दैवी चमत्कृतीची पूजा अधम्म मानली जाते. म्हणून भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये याच कारणास्तव दैवी चमत्कृतीची पूजा करणे, त्याच्यावर विश्वास ठेवणे म्हणजे अधम्म मानली जाते. तर अशा प्रकारे आपण अधम्म म्हणजे काय, म्हणजे दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवणे म्हणजे अधम्म. एखादा माणूस प्रयोग करून दाखवा लागला, त्याचे कारण आपल्याला माहीत नसतात, म्हणून आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो, म्हणजे याला अधम्म म्हणतात. अधम्म म्हणजे बुद्धीचा वापर बंद करणे, थोडक्यात सांगायचं म्हणजे. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ इथे थांबलेला आहे. तर सर्वांचं मंगल हो आणि आपण सर्वांनी याच्यावर विचार करणे. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल होए रे. तेरा मंगल मेरा मंगल, सबका मंगल होए रे. जन जन मंगल, जन जन मंगल, जन जन मंगल होए रे. श्रोते मंडळी हो, सर्वांना नमस्कार, जय भीम. सर्व मानवजातीच्या हितासाठी तथागत भगवान बुद्धानं शोधून काढलेला धम्म प्रत्येक मानवापर्यंत पोहोचावा या उद्देशानं भगवान बुद्धाने त्यांचा धम्म या ग्रंथाचे व्हिडिओ आपण बनवत असतो. तरी आपण सर्वांनी आपलंसुद्धा कर्तव्य आहे भगवान बुद्धाचा धम्म प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवणे. कारण भगवान बुद्धाचा धम्म एक माणूस दुसऱ्या माणसासारखा वागतो, हाच भगवान बुद्धाचा धम्माचा केंद्रबिंदू आहे. म्हणून आपण सर्वांनी या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावं आणि कॉमेंटसुद्धा आपण द्याव्या. तर आजचा व्हिडिओ आपण इथे थांबूया. पुन्हा भेटूया. जय भीम, जय संविधान. सर्वांचं मंगल हो. उद्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.